ओम साईराम, स्वागत आपल्या शन ब्लॉग चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपले विकासक श्री आकाशजी गुप्ता साहेब यांनी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या व्लॉग मध्ये आपण बघणार आहोत फायनल आपल्याला कोणी पैठणी जिंकले, कोणी सोन्याचे चिन्ह आणि कोणी चांदीचं नाणं जिंकलंय ते बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नेक्स्ट टास्क तयार आहात? तयार आहात विचारले निघालेच होते, सांगितलं नाही अजून, थांबा। ओके ठीक आहे, तुम्हाला क्या बात आहे, चला चला तुम्हाला जाऊन घेऊन यायचं आहे। मी आटर होतोय बघ, नाही रे, ठीक आहे चलो, तुम्हाला जाऊन घेऊन यायचं आहे। ज्या 3 महिला सर्वात आधी ते टास्क पूर्ण करतील त्या जिंकणार आहे। ते आहे ह्यांनी तयारीच ठेवली ना। तुम्हाला काय वाटलं मी फिमेल पर्स बोलणार आहे ना? ना नाही खरं सांगा, ह्यांनी तर अच्छा ते सांभाळून ठेवताय ना गिफ्ट। बघा दाखवा मला ते गिफ्ट दाखवा। बघा आपण आता आधीच हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता, सुंदर असं गिफ्ट सगळ्यांना मिळालंय। क्या बात आहे, क्या बात आहे, अमेझिंग। नेक्स्ट टास्क आहे, ज्या 3 जणी हे टास्क पूर्ण करतील त्या पुढच्या राऊंड मध्ये जातील। तुम्हाला जाऊन घेऊन यायची आहे टोपी। टोपी ज्या पहिल्या 3 महिला टोपी घेऊन येतील त्या जिंकतील। ओके, कोणाला लावू नका, फक्त पुढच्या 2 पोझिशन्स आहेत, 2 पोझिशन पुढच्या राऊंड मध्ये। हे थोडं अवघड असणार आहे, बघूयात, प्रयत्न करूयात, ठीक आहे। तुम्हाला जाऊन घेऊन यायचं आहे लिंबू। लिंबू लिंबू घेऊन यायचं। आजी आले, आजी आले, आजी आले। जाऊन लिंबू घेऊन येणं एक डिफिकल्ट टास्क आहे, म्हणजे उन्हाळ्याचे दिवस आहे, अचानक भयानक जेव्हा पाहुणे येतात, लिंबू पाणी वगैरे बनवायचं असतं, असं अचानक धावपळ करून ते घेऊन येतात। तिघांनीही टास्क पूर्ण केला, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। 3rd प्राइज यांना मिळत आहे। जोरदार टाळ्या झाल्या, खूप फार उत्तम खेळल्या। आणि विथ दिस वी हॅव आवर टॉप 2 फायनलिस्ट। हे असू द्या, आणि आता फक्त वेळ आहे एक दुसऱ्याच्या विजेवर लिंबू फिरवायची। राईट राईट, तयार आहात? मजा येते, कसं व्यक्त व्हाल तुम्ही, काय म्हणाल? हे पहिल्यांदाच इथे एवढे वर्ष मी राहिले इथे, पण असं कुठे झालेलं नव्हतं कोळीवाड्यात। हे जनता कॉलनीमध्ये जे आकाशजी सरांना माझा साष्टांग नमस्कार। त्यांनी जे हे सर्व राबवले आतापर्यंत, खूप कार्यक्रम केले, मी त्याच्यात सहभागी झाले। मला बोलवतात हे लोक,
आणि मी येते. आणि आज मी सहजच आले, लक्ष्मीपूजा केले, सर्व दागिने काढले आणि म्हटलं जाऊ दे, याचा निरोप आला पाटण खेळता म्हणून मी आले. आणि आकाशी सरांना माझा खूप खूप आशीर्वाद आणि त्याने लवकरात लवकर हे सर्व करून आम्हाला आनंद दिला, यातच माझं समाधान आहे. आणि त्यांनी खूप 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 हे केलेलं आहे. पण मला लय बोला असं वाटतं, पण आता मी दमल्या कारणाने मला काही बोलायला सुचत नाहीये. अजून एक राऊंड राहिलेला आहे मला त्याच्यासाठी. म्हणजे आजींचं मी एक पाहिलं, ते राऊंड कम्प्लीट टास्क कम्प्लीट करतात बसून घेतात, लगेच एनर्जी सेव्ह करतात. वेळेत आपल्या सेकंड फायनलिस्ट कडे फार उत्तम खेळलात तुम्ही, अजून आपल्याला विजेता नाही कळला, पण मला तरी वाटतं हे दोघंच आपले विजेते आहेत. कमाल ते खेळलेले आहेत, एकदम युनिक टास्क पण त्यांनी कम्प्लीट केला. काय म्हणाल पूर्ण कार्यक्रमाबद्दल? सरकार ग्रुपने एवढा छान कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल तुम्ही त्याला किती एन्जॉय केलं आणि अजून काय काय म्हणाल? तुम्हाला जे काय वाटतं ते सगळं. आणि मी सासूबाई इथे राहतात माझ्या, मी बाहेरला राहते, तर त्यांनी आज मला बोलून घेतलं, त्यांच्या निमित्त मी आज आली आहे. मेन म्हणजे आभार त्यांचे पहिले, त्यांच्यामुळे मी सेकंड आली आहे. सासूबाईंनी ठरवलं मी नाही खेळली तरी एक प्लेअर मी भारी घेऊनच जाते, नाही का? त्या पण ऑलमोस्ट आला. ह्या बात आहे. म्हणजे या आकाशजी बरोबर जे काम करतात आणि सरकार आहे, कार्यकर्ते आहेत, त्याचं खूप खूप आभार आहे. एक नंबर. बहुतेक या वर्षी एवढा मोठा कार्यक्रम केला, मला खूप आनंद झाला. आणि मी इथे राहत नाही, मी बांद्र्यावरून आले. घरात लक्ष्मीपूजा केली, माझे सर्व दागिने पूजेजवळ ठेवले आणि मी इथे आले. क्या बात आहे. गंमत आहे, मजा आहे. मंडळी मला वाटतं दोघेही फायनलिस्ट 4 झालेत. ओके, आपले तुम्ही तयार आहात? क्या बात आहे. तुम्ही सगळे तयार आहात? ओके, डन. मी तयार नाही आहे यावेळेस, माझी तयारी थोडी कमी पडली असं वाटतंय मला. ओके, फार मस्त टास्क दिलेले, टास्कची लेवल वाढत चालली आहे. हां, इव्हेंटची लेवल अजून वाढावी अशी इच्छा आहे. काहीतरी युनिक गोष्ट आपण काहीतरी मागूयात. आकाशजी, तुम्हाला काही सुचवायला आवडेल? नाही का? नाही, ते यातच आनंदी आहे की तुम्ही सगळे आनंद लुटताय. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ओके, ठीक आहे. दिवाळीचा सण आहे, राईट? शेवटची गोष्ट, शेवटचा टास्क, यासोबत कार्यक्रम संपणार आहे आणि करणार आहे. ओके, सुरक्षित वे मध्ये तुम्हाला जाऊन, हे नाही रे, हे नंतरची प्लॅनिंग करताय. हे म्हणजे मंडळी, चकली हा खूप उत्तम फराळ आहे, पण काही व्यक्ती त्याला फक्त फराळ नाही समजत, ते त्याच्या पुढे पण जातात. काही हरकत नाही, दिवाळीच्या रिलेटेड काहीतरी मस्त तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्हाला घेऊन यायचं आहे. दिवाळी आहे, नाही रे, ठीक आहे. तुम्हाला जाऊन घेऊन यायचं आहे दिवा, एक दिवा. जो कोण माझ्यापर्यंत दिवा घेऊन येईल तो जिंकणार आहे त्या कार्यात. दिवा यांचं स्वागत करायचं आहे. क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
खूप खूप अभिनंदन. खुर्चीचा कार्यक्रम होत होता तेव्हा गुलाबी साडीवरचा जो तुम्ही डान्स केलेला तो सगळ्यांना बघायला फार आवडला होता. तर आमची सर्वांची इच्छा आहे की जर तुम्ही गुलाबी साडीवर पुन्हा एकदा नाचला तर आम्हाला आवडेल. ओके, दिस इज आता कॅन वी हॅव गुलाबी साडी प्लीज. पण धनंजयजी, तुम्हाला मला एक म्हणायचं आहे, तुम्ही या स्पर्धेत दुसऱ्याला, डान्स स्पर्धा असतील तुम्ही पहिल्या. जर तळा झाला पाहिजे. खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन. येस, मला वाटतं आकाशजींनी तर सगळ्यांची दिवाळी सुंदर केली, पण त्या दिवाळीला अजून सुंदर करण्याचं काम हे आजींनी केलं आहे. जोरदार तळा झाला पाहिजे. शांताराम आजींसाठी जोरदार तळा झाला पाहिजे. आकाशजी, तुम्हाला जर नाही ऐकलं तर हा कार्यक्रम पूर्ण होणार नाही असं मला वाटतं. तुम्हाला सगळ्यांना त्यांना ऐकायचंय. बघा, वर्णीकरांची इच्छा आहे, पूर्ण तर करावीच लागेल. सर्वांना दिवाळीची हार्दिक शुभेच्छा. पहिला तर दुसरं, मला असं वाटतंय की मी खूप उशिरा आलाय, की मला इतका आनंद आलाय हा कार्यक्रम बघून, आणि खरं तर आजीला बघून मला इतका आनंद आलाय. मी खूप उशीर आलो, मला असं वाटतं इतका आनंद मला आलाय हा कार्यक्रमामध्ये. आणि थँक्यू, तुम्ही इतक्या मोठ्या क्वांटिटीमध्ये आले, कार्यक्रमाचा मजा घेतला. पुढच्या वर्षी आपण असंच कार्यक्रम राबवूया आणि पुढे जाऊया. तुमचे आशीर्वाद ठेवा आमच्यावरती. थँक्यू. शुभ दीपावली. यासोबतच एक गुड न्यूज मिळाली की पुढच्या वर्षी देखील हा कार्यक्रम पार पडणार आहे आणि अधिक पुढच्या वर्षी करायचं असं कार्यक्रम आपल्याला. तुम्ही हो म्हणाले, झालं. डन 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 डन. आजीने काहीतरी म्हणायचं. सर्वांनी मला मदत केली आणि मला प्रोत्साहन दिला आणि उत्सव राबवला. तुमच्यामुळे मी किती पहिला नंबर आला. थँक्यू. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. लव यू ऑल.